इच्छायाचा महामेरू, बहुत जणांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, यशवंत, कीर्तिवंत, ज्ञानवंत, पुण्यवंत, वर्धवंत, सामर्थ्यवंत जाणता राजा, या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षा ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्मृतीला मी अभिवादन करतो. त्याचबरोबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही पावन स्मृतीला मी अभिवादन करतो. दुसऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमालेमध्ये उपाध्यक्ष जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट या नात्यानं मी आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करतो. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. जी ब्रीद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातल्या युवकांना, गोर, गरीब, शोषित, दलित, वंचित समाजातल्या लोकांना त्या ठिकाणी दिलं, तेच ब्रीद विद्यार्थ्यांच्या समोर, समाजातल्या विविध घटकांच्या समोर परत एकदा नव्यानं घेऊन जाण्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न या व्याख्यानमालेच्या माध्यमातून, जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून, जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या विविध शाखांच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी प्रामाणिकपणानं करत आहोत. जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट गेल्या 25 वर्षापासून शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत आहे. एक शिक्षण संस्था चालक म्हणून आपण ज्ञानदानाचं काम करत असताना, शिक्षण देत असताना आमच्या संस्थेचं जर तुम्ही ब्रीद वाक्य पाहिलं तर बल, बुद्धी आणि सद्विचारासाठी शिक्षण, एज्युकेशन फॉर स्ट्रेंथ, इंटेलेक्ट अँड विजडम, या शाळांच्या आणि कॉलेजेसच्या माध्यमातून, शिक्षण संस्थेच्या माध्यमातून बलाचं आणि बुद्धीचं काम हे तर चांगल्या पद्धतीनं होतच असतं, परंतु एक शिक्षण संस्था चालक म्हणून आपली एक बांधिलकी या नात्यानं हे सदविचारसुद्धा विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी दिले पाहिजेत. ते देण्यासाठी, ते विद्यार्थ्यांकडनं करून घेण्यासाठी अत्यंत विविध कार्यक्रमांचे एक आयोजन आणि नियोजन संस्थेच्या माध्यमातून संवेदनशीलपणानं मागच्या 25 वर्षापासून त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीनं केलं जातं, हे मला या ठिकाणी अभिमानानं सांगावं असं वाटतं. शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, कला, क्रीडा, राजकीय अशा प्रत्येक क्षेत्रातला कार्यक्रम या संस्थेच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांच्या समोर वेळोवेळी आपण त्या ठिकाणी घेऊन जातोय. हे सगळं विद्यार्थ्यांच्या समोर पोचवत असताना विद्यार्थ्यांनी प्रत्येक कार्यक्रमातून त्यांना पाहिजे अशी गोष्ट त्या ठिकाणी घ्यावी आणि त्यांनी त्यांचं आयुष्य घडवावं, हाच एक प्रामाणिक प्रयत्न ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी करत आहोत. आज ज्या वेळेला आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यान मालेच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी बोलतोय, गेल्या वर्षी ज्या वेळेला अत्यंत कोरोना हा पीकवरती होता, ज्या वेळेला एकही कार्यक्रम घेता येत नव्हता, ज्या वेळेला मागच्या 2 वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती किंवा कोणतेही उत्सव, सण, वार हे कोणत्याही गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी घेता येत नव्हत्या, त्याचे कार्यक्रम घेता येत नव्हते, त्यावेळेसला एक ऑनलाईनचं फॅड, एक इंटरनेटचा वापर, एक ऑनलाईन एज्युकेशन हे अत्यंत मोठ्या प्रमाणावरती जगाच्या समोर त्या ठिकाणी ते आलं. आणि ते आल्यानंतर त्यावेळेला एक असाच माझ्या डोक्यामध्ये विचार आला की आपण आंबेडकरांची जी जयंती आहे ही सुद्धा आपण ऑनलाईन पद्धतीनंच कशा पद्धतीनं आपल्याला करता येईल याचा प्रयत्न, याचा विचार आपण त्या ठिकाणी केला पाहिजे. 19 एप्रिलला डॉक्टर विजय खरे सर आहेत, जे की ज्येष्ठ प्राध्यापक आणि विभाग प्रमुख आहेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभागाचे. त्यांचा विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे परराष्ट्र धोरण व राष्ट्रीय सुरक्षा विषयक विचार असा आहे. डॉक्टर विजय खरे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला ऑफ द ईस्ट असं म्हटलं जातं. विद्यापीठामध्ये होणाऱ्या विद्यार्थी केंद्रीय संशोधन आणि अभ्यासामुळे जगभरातून विद्यार्थी या ठिकाणी येतात. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्यापीठाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र विविध देशांशी विद्यापीठाला जोडणारी विद्यापीठातील एक महत्त्वाची व्यक्ती, की पर्सन म्हणून डॉक्टर विजय खरे यांची ओळख करून दिल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही. आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्राचे प्रमुख, संरक्षण व सामरिक शास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून डॉक्टर खरे यांनी विद्यापीठाच्या लौकिकात मोलाची भर घातली आहे. आंतरराष्ट्रीय संबंध, राष्ट्रीय सुरक्षा, दहशतवाद, शांतता आणि संघर्ष, मानवी हक्क आणि उच्च शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयकरण हे डॉक्टर खरे यांचे प्रमुख अभ्यास विषय आहेत. या विषयांत केवळ अभ्यास आणि संशोधनापुरते मर्यादित न राहता त्यांनी आपल्या कृतीद्वारे या क्षेत्रात अभ्यासाचे एक व्यापक क्षेत्र बनवले आहे. त्यामुळेच या विषयांशी संबंधित विविध घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवतानाच
ते विद्यापीठामध्ये यावर तज्ज्ञांची चर्चा घडवून आणतात। डॉक्टर खरे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय सुरक्षेवरील आकलन या विषयामध्ये PhD पूर्ण केली आहे। तसेच युनायटेड नेशनची अभ्यासवृत्ती रोम UK मध्ये आंतरराष्ट्रीय शांतता व दहशतवाद या विषयांशी संबंधित अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला आहे। अमेरिकेची फुल ब्राईट फेलोशिप त्यांनी मिळवली आहे। फ्रान्स, रशिया, अमेरिका अशा विविध देशांमध्ये त्यांना व्याख्यानांसाठी आमंत्रित करण्यात आले आहे। शैक्षणिक आणि संशोधनात्मक क्षेत्राबरोबरच डॉक्टर खरे यांनी प्रशासकीय कार्यातही आपला ठसा उमटवला आहे। त्यांनी विविध आंतरराष्ट्रीय संस्था, विद्यापीठे यांच्याशी संबंधित सामंजस्य करार व प्रकल्पांच्या माध्यमातून विद्यापीठाला सुमारे 42 कोटी रुपयांचा महसूल मिळवून दिला आहे। त्यांनी आतापर्यंत इंग्रजी, मराठी विषयात 21 पुस्तकांचे लेखन, 15 पुस्तकांचे संपादन आणि 21 संशोधन निबंधांचे लेखन केले आहे। जवळपास 50 आंतरराष्ट्रीय व तेवढेच राष्ट्रीय सेमिनार त्यांनी आयोजित केले आहेत। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एअर मार्शल अर्जन सिंग अध्यासन केंद्र तयार करण्याबरोबरच MA साठीचा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे। डॉक्टर खरे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संस्थांनी पुरस्कार व विविध सन्मान देऊन गौरवले आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखनाचे भाषांतर केल्याबद्दल महाराष्ट्र साहित्य परिषदेने त्यांना विशेष सन्मान दिला आहे। सध्या ते विविध विद्यापीठांमध्ये प्राध्यापक, अधिष्ठाता, संशोधक, मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत। देशाच्या संरक्षण सिद्धीतेच्या दृष्टीने स्वतः संशोधन करून या विषयाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन डॉक्टर खरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे। त्यांच्या कार्याचा येणाऱ्या पुढील पिढीला निश्चितच उपयोग होणार आहे। त्यांच्या या वाटचालीस जाधवर इन्स्टिट्यूटचा सलाम आणि भविष्यातील कार्यासाठी अनेक शुभेच्छा। सर्वांना सविनय जय भीम, नमस्कार। डॉक्टर सुधाकर जाधवर सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्ट आयोजित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्याख्यानमालेचे प्रमुख संयोजक आमचे मित्र प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर, ॲडव्होकेट शार्दूल सुधाकर जाधवर आणि सर्व इतर संयोजक सहकारी मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं परराष्ट्र आणि राष्ट्रीय सुरक्षाविषयक विचार याविषयी मी आपणाशी संवाद साधणार आहे। गेल्या 2 वर्षापासून आपण कोविड कालखंडात ऑनलाईन पद्धतीनेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि इतर महापुरुषांचे विचार ऐकत आहोत आणि कदाचित या वर्षी आपण मोठ्या धामधुडकाने अतिशय चांगल्या पद्धतीने समतेचा जागर हा हे करणार आहोत। ज्यावेळेस आपण समतेचा जागर हा शब्द वापरतो त्यावेळेस समता म्हणजे काय, समतेसाठी महापुरुषांनी नेमकं काय कार्य केलं आणि विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य काय आहे याविषयीही विचार होणं गरजेचं आहे। आज भारताचं परराष्ट्र धोरण, भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसमोरील आव्हाने आणि जागतिक परिस्थिती या संदर्भात बाबासाहेब आंबेडकरांचे विचार कसे महत्त्वाचे आहेत याचा उहापोह होणं फार गरजेचं आहे। आपल्याला माहीत असेल की 9/11 नंतर ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय पातळीवर जागतिक पातळीवर आंतरराष्ट्रीय राजकारण बदलले, त्याच पद्धतीने आता रशिया आणि युक्रेन यांच्यातल्या संघर्षामुळे संपूर्ण जग हे जगाचं ध्रुवीकरण होऊन जागतिक पातळीवर वेगवेगळे आपल्याला बदल पाहाव्यास मिळतील। अशा बदलत्या भूराजकीय आणि राजनैतिक याच्यामध्ये भारताची नेमकी भूमिका काय असेल, भारताचं परराष्ट्र धोरण नेमकं काय असेल आणि बदलत्या या धोरणामध्ये भारत नेमका कसा असेल आणि त्या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे परराष्ट्र धोरण आणि राष्ट्रीय सुरक्षा विषयाचे जे मुद्दे आहेत ते आजच्या कालखंडात कसे महत्त्वाचे आहेत हे पाहणे गरजेचं आहे।
गेल्या 70-75 वर्षापासूनचे जे भारताचं परराष्ट्र धोरण आहे, विशेषतः आज आपल्याला जे परराष्ट्र धोरण रशिया आणि युक्रेनच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने आपण न्यूट्रॅलिटी तटस्थतेचं धोरण स्वीकारलेलं आहे, दुसऱ्या महायुद्धानंतर शीतयुद्धाच्या कालखंडामध्ये आपण नॉन अलाइनमेंट मोमेंट ज्याला कुठे दोनही महासत्ताला जॉईन न होता एक प्रकारे तटस्थतेची भूमिका घेतलेली आहे. त्या बदलत्या आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अनुषंगाने आजचं जे तटस्थतेचं धोरण हे कसं महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर आज भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेवरील नेमके काय काय आव्हाने आहेत याविषयी विचार होणे गरजेचं आहे. पहिल्यांदा ज्यावेळेस आपण महापुरुषांचा विचार करतो त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संपूर्ण जीवन आपण जर बघितलं तर साधारणतः 1991 ते 1956 हा 65 वर्षांचा त्यांना जे आयुर्मान लाभलेले, त्या 65 वर्षामध्ये त्यांनी जे राष्ट्र उभारण्यासाठी जे महत्त्वाचं कार्य केलेलं आहे ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, त्या क्षेत्राचा जर विचार केला तर त्यांचे जे विचार आहेत ते आजच्या घडीला किंवा आजच्या स्थितीला फार महत्त्वाचे आहेत, मौलिक आहेत आणि त्या मौलिक विचारांमध्येच या देशाची एकता आणि अखंडता आहे. जे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षिततेच्या संदर्भामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मौलिक असण्याचं कारण की एकीकडे आपण शेजारील श्रीलंका हा देश बघतो किंवा पाकिस्तान बघतो किंवा नेपाळ बघतो, तिथे ज्या पद्धतीचं अस्वस्थतेचं वातावरण आहे किंवा दक्षिण आशियामधील जे देश दुसऱ्या महायुद्धानंतर स्वातंत्र्य झालेत त्या देशांची आर्थिक राजकीय स्थिती आणि आफ्रिका असेल किंवा इतर देश असतील त्यांचा विकास आणि भारताचा विकास की जिथे लोकशाहीच्या नावाने जो जागर होतो त्या लोकशाहीद्वारे एक मत एक मूल्यच्या द्वारे संपूर्ण सामाजिक परिवर्तन होण्याचा जो मार्ग सुकर झालेला आहे तो मार्ग सुकर होण्याचं जे महत्त्वाचं काम आहे ती भारतीय राज्यघटनेचं आहे. आणि या भारतीय राज्यघटनेमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महत्त्वाचं काम आहे आणि त्यांनी जे विविध प्रोव्हिजन्स केलेले आहेत. आपण बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार इथपर्यंत संबोधतो, परंतु भारतीय राज्यघटनेमध्ये असे कुठले महत्त्वाचे जे कलम आहेत की ज्यामुळे या देशाची एकता आणि अखंडता टिकलेली आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की गेल्या 7 दशकापासून भारताची एकता आणि अखंडतेला काश्मीर ते कन्याकुमारी असं म्हणतो, परंतु काश्मीर ते अंदमान निकोबारपर्यंतचं जी भूमी आहे ही भूमी आपण एकसंघ राहण्याचं जे काम आहे ते कशा पद्धतीने झालेले आहे. म्हणजे एकीकडे धर्माच्या नावाने जो देश स्वतंत्र झाला त्या देशाची फाळणी 71ला झाली आणि नवीन देश उदयास आला तो म्हणजे बांगलादेश. अशा पद्धतीचं एकीकडे म्यानमार असेल की जिथे संपूर्ण पॉप्युलेशन बौद्ध असूनही त्या ठिकाणी म्यानमारमध्ये राष्ट्र म्हणजे त्या एक सैनिकी सत्ता त्या ठिकाणी प्रस्थापित झालेली आहे. श्रीलंकेमध्ये सुद्धा बहुतांशी लोक बौद्ध असूनही त्या ठिकाणी पॉलिटिकल अनस्टॅबिलिटी पाहावयास मिळते. नेपाळ एकमेव हिंदू राष्ट्र असूनही त्या ठिकाणी स्टॅबिलिटी पाहावयास मिळाली नाही. परंतु भारतातली जी एकता अखंडता आणि सुरक्षितता जी टिकलेली आहे ती टिकण्याचं महत्त्वाचं जे काम आहे ती भारतीय राज्यघटनेमधील जी 3 महत्त्वाची कलमं बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहेत त्या जी राष्ट्रीय सुरक्षेच्या निगडीत आहेत ती फार महत्त्वाची आहे. दुर्दैवाने याविषयी फारशी चर्चा होत नाही, परंतु ही जी 3 महत्त्वाची जी कलमं आहेत त्या 3 कलमामुळेच या देशाची एकता आणि अखंडता ही टिकलेली आहे हे आपणास पाहावयास मिळते. जसं भारतीय राज्यघटनेमध्ये विविध कलमं आहेत, म्हणजे एक व्यक्ती एक मूल्य, एक 1 वोट 1 व्हॅल्यू 1 सिटिझन आणि सिंगल ज्युडिशियल सिस्टम, ज्याला एक मत एक मूल्य एक नागरिक आणि एक न्यायव्यवस्था हे जरी असेल त्या या एक न्यायव्यवस्था आणि एक मूल्य एक मत हे जरी असेल तरी ही जे 3 महत्त्वाची जी कलमं आपल्याला पाहावयास मिळतात त्या कलमाविषयीची सुरक्षेच्या संदर्भात फार महत्त्वाची बाबासाहेब आंबेडकरांनी प्रोव्हिजन करून दिले. आपल्याला 352, 356 आणि 360 हे 3 महत्त्वाची कलमं असे आहेत की ज्यामुळे या देशाची एकता आणि अखंडता टिकू शकेल. 352, 356 आणि 360 कलम या तिन्ही कलमाच्या संदर्भामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं फार महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे त्या राज्यघटनेमध्ये ते फार महत्त्वाचं आहे. आणि ही तिन्ही कलमं ही आणीबाणी विषयक आहेत. या आणीबाणी विषयकच्या संदर्भामध्ये जे बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका होती ती फार महत्त्वाची आहे आणि त्यामुळे या देशाची एकता आणि अखंडता टिकली. नेमके ही 3 कलमं म्हणजे काय आहेत की एखाद्या वेळेस जर समजा उद्या
चीन आणि पाकिस्तान एकत्र येऊन भारतावर आक्रमण केलं, तर त्यावेळेस त्या आक्रमणाला परतावून लावण्यासाठी जर आपली सेनेला गरज पडली किंवा राजकीय वातावरण बिकट झालं, तर त्यावेळेस राष्ट्रपती 352 कलमाचा वापर करून राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करू शकतात, जेणेकरून संपूर्ण जे कंट्रोल आहे तो राष्ट्रपतींच्या आधिपत्याखाली येऊ शकतो आणि राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करू शकतात. 360 कलम की ज्यामुळे जर समजा आज पेट्रोलचे दर साधारणतः 120-121 आहेत, उद्या जर कदाचित 150च्या पुढे गेल्याने आर्थिक प्रश्न निर्माण झालेत, तर त्यावेळेस जर देशामध्ये आर्थिक प्रश्न निर्माण झाले तर राष्ट्रपती त्या ठिकाणी 360 कलमाचा वापर करून राष्ट्रीय आर्थिक आणीबाणी जाहीर करू शकतात आणि संपूर्ण देशामध्ये एक प्रकारे जी युनिटी आहे ती मेंटेन करण्याचा प्रयत्न करू शकतात. परंतु 356 जे कलम आहे त्याविषयी फार महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन जे मला असं वाटतं की भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या संदर्भात बाबासाहेब आंबेडकरांनी केले. 356 कलम म्हणजे एखादा समूह जो भारतापासून वेगळ्या करण्याची भाषा करत असेल, एखादा समूह जो भारताच्यापासून फुटीरवादाची भाषा करत असेल, मग नागालँड असेल, मणिपूर असेल किंवा जम्मू काश्मीरमध्ये फुटीरवादी गट असतील, किंवा एखाद्या राजकीय पक्षाला त्या ठिकाणी जर त्या राज्यामध्ये बहुमत प्रस्थापित करता आलं नाही, तर त्यावेळेस 356 कलमाचा वापर करून त्या ठिकाणी टेम्पररी 6 महिन्यासाठी राष्ट्रपती राजवट जाहीर करायची आणि पुन्हा त्या ठिकाणी लोकशाहीची प्रक्रिया सुरू करायची. त्यामुळे आज आपल्याला असं दिसतंय की 356 कलम जे आहे त्या 356 कलमामुळे म्हणजे 80च्या दशकामध्ये पंजाबमध्ये खलिस्तानांनी ज्या पद्धतीची भूमिका मांडली होती किंवा एक पंजाबमधून खलिस्तान असा वेगळा निघतो की काय अशी जी भीती होती, परंतु ते परतावून लावण्यासाठी वेळोवेळी केंद्र सरकारने त्या ठिकाणी 356 कलमाचा वापर करून पंजाबमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचं काम या 356 कलमाने केलेलं आहे. काश्मीरमध्ये ज्या काश्मीरच्या निमित्ताने भारत पाकिस्तान यांचे जवळपास 3 ते 4 युद्ध झालेली आहेत. म्हणजे 1947-48चं युद्ध, 1965चं भारत पाकिस्तान युद्ध, 1971चं भारत पाकिस्तान युद्ध, 1999चा कारगिल संघर्ष आणि उद्या कदाचित जर संघर्ष झाला तर त्याचा जर विचार केला तर आपल्याला असं दिसेल की ज्या वेळेस काश्मीरमध्ये अशांतता आणि त्या ठिकाणी राजकीय अस्थिरता असेल, त्यावेळेस केंद्र सरकारने त्या ठिकाणी 356 कलमाचा वापर करून त्या ठिकाणी शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्या 356 कलमाचा वापर केलेला आहे. आणि म्हणून ही जी 3 कलमं आहेत त्या 3 कलमं असल्यामुळेच आज देशाची कुठलाही प्रांत म्हणजे भारत स्वातंत्र्यापासून तर आत्तापर्यंत कुठलाही प्रांतात ज्या ठिकाणी राजकीय अस्थिरता असेल किंवा सुरक्षेला धोका निर्माण असेल त्या ठिकाणी या कलमाचा वापर केलेला आहे. आणि म्हणून आज भारत एकसंघ आपल्याला पाहावयास मिळतो, तो जम्मू काश्मीर ते अंदमान निकोबारपर्यंत. आणि म्हणून आज आपण स्वतःचं ग्लोरिफिकेशन केलं की भारताचं एकता आणि अखंडता टिकवण्यामध्ये भारतीय संस्कृती आणि भारतीय नॉलेज आणि इतर काही घटक असतील, परंतु कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन जी बाबासाहेब आंबेडकरांनी या 3 कलमांद्वारे केली ती फार महत्त्वाची आहे. आणि या 3ही कलमांच्या संदर्भामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं ज्यावेळेस कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली डिबेट आपण जर बघितलं तर तुम्हाला असं दिसेल की त्या कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली डिबेटमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी 356 कलमाच्या संदर्भामध्ये फार महत्त्वाची भूमिका केली. ज्यावेळेस हे 356 कलम हे राज्यघटनेच्या त्या घटना परिषदेत चर्चा कराव्यास आले, त्यावेळेस त्या ठिकाणी जवळपास 2 ते 2.5 दिवस कंटिन्युअस डिबेट सुरू झालेत आणि तिथे सांगण्यात आलं, बाबासाहेबांनी कन्व्हिन्स केलं की आपल्या घरात जसे एक इमर्जन्सी आपण वस्तू ठेवतो तशा पद्धतीने हे जे 18 पगड जाती आणि इतर जाती समूहाला एकसंघ राहण्यासाठी काही इमर्जन्सी प्रोव्हिजन कॉन्स्टिट्यूशनमध्ये असणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्यांनी 356 कलम जे आहे हे कलम असावं आणि त्याचं वापर फक्त इमर्जन्सीसाठी करावा की ज्यामुळे तो एखादा समूह जर वेगळी भाषा करण्याची भूमिका घेत असेल तर त्याच्या विरोधात किंवा राजकीय अस्थिरता जर निर्माण होत असेल तर ती राजकीय स्टॅबिलिटी निर्माण व्हावी यासाठी 356 कलमाचा वापर व्हावा. आणि म्हणून त्यांनी ते करत असताना त्या घटना परिषदेमध्येही वॉर्न केलं की जर
राज्यपालांना 356 कलमाचा वापर करावायचा असेल तर त्याचा सत्सत विवेक बुद्धीचा वापर करावा. राजकीय हितासाठी मात्र या कलमाचा वापर होऊ नये अशा पद्धतीची बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी प्रोव्हिजन केलेली आहे. परंतु दुर्दैवाने काही अंशतः या कलमांचा वापर आपल्याला केंद्र सरकारद्वारे मिसयूजही करण्यात आलेला दिसतो आहे. परंतु हे जरी असेल तरी या कलमाद्वारे या देशाची एकता आणि अखंडता टिकलेली आहे हे आपल्याला पाहावयास मिळते. आणि म्हणून 352, 356 आणि 360 ही तिन्ही कलमांच्या संदर्भामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका फार महत्त्वाची आहे. आणि म्हणून राष्ट्रीय सुरक्षेच्या संदर्भामध्ये हे 3 कलमं फार महत्त्वाची आणि म्हणून त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या या भूमिकेकडे फार लक्ष देणं गरजेचं आहे. दुसरं सर्वात महत्त्वाचं की या देशामधले जी राज्य निर्माण झालेली आहेत आपल्याला साधारणतः 60च्या नंतर त्या ठिकाणी जी महाराष्ट्राची निर्मिती झाली तर इतर गुजरातची निर्मिती झाली. म्हणजे जो राज्य पुनर्रचना आयोग जो आहे त्या राज्य पुनर्रचना आयोगाने राज्य कशी असावीत याचा जो आराखडा आपल्यासमोर दिला आहे त्याच्यामध्ये एक भाषा एक राज्य हे प्रिन्सिपल ठेवण्यात आलं. आता एक भाषा एक राज्य म्हणजे ज्या पद्धतीने आज आपण महाराष्ट्राचा स्वाभिमान घेऊन लढत असतो, परंतु ते दांभिकतेचं असतं. त्याचं कारण असं की ज्यावेळेस तुम्हाला इतर ठिकाणी हे करावं लागत असतं त्यावेळेस केवळ रिजनल आयडेंटिटी होऊन चालत नाही तर तुम्हाला नेशन बिल्डिंगसाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह विचार करावा लागतो. आणि म्हणून एक भाषा एक राज्य निर्मिती केल्यामुळे आपल्याला असं दिसतं की फजल अली कमिशनच्या त्या रिपोर्टनंतर गुजराती बोलण्यासाठी गुजरात दिला गेला, मराठी बोलण्यासाठी महाराष्ट्र दिला गेला, तिकडे पंजाब बोलण्यासाठी पंजाब दिला गेला, असे वेगवेगळे बोलण्यासाठी तामिळनाडू दिला गेला. म्हणजे उत्तरेकडची जी राज्य आहेत ती मोठी ठेवलीत आणि दक्षिणेकडची राज्य ही बाल्कनाइज केली आणि ही एकीकडे बाल्कनाइज आणि दुसरीकडे मोठी राज्याची निर्मिती केली आणि हिंदी बेल्ट जे आहेत ते हिंदी बेल्ट हे मोठे केलेत. आणि म्हणून तुम्हाला असं दिसेल की स्वातंत्र्यानंतर 1980पर्यंतचे सर्व जे पंतप्रधान आहेत हे उत्तरेकडे आहेत आणि आजही बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेश यांच्यामध्ये जो पक्ष सत्ता प्रस्थापित करेल तो केंद्र सरकारमध्ये आपलं गव्हर्नमेंट प्रस्थापित करेल अशा पद्धतीचं एक खासदारांचं आणि मेंबरशिपचं त्याचं डिस्ट्रीब्युशन असल्या कारणाने दक्षिण विरुद्ध उत्तर असा वाद आहे. आणि म्हणून तुम्हाला ही जे फजल अली कमिशनचा जो रिपोर्ट आहे तो 55ला त्या कमिशनची सेटअप झाली, 56ला रिपोर्ट दिला आणि हळूहळू त्याची अंमलबजावणी करण्यात आली. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी राज्य कशी असावीत या संदर्भामध्ये 1948ला एक लेख लिहिला, 1952ला त्याच्याविषयीची भूमिका मांडली आणि 1955ला लिंग्विस्टिक स्टेट इन इंडिया अशा पद्धतीचं पुस्तक लिहिलं. आणि 1948, 1952 आणि 1955 या तिन्ही कालखंडामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय महत्त्वाची भूमिका मांडली की हा जो देश आहे प्रत्येक 6 मैलाच्या अंतरावर इथली भाषा बदलते, इथली संस्कृती बदलते आणि नुसतंच भाषा आणि संस्कृती बदलत नाही तर इथे जो उच्चवर्गीय जो समाज आहे याचं गावामध्ये कंट्रोल आहे. म्हणजे गाव एक खेड्यांमध्ये जो मायनॉरिटीजमध्ये किंवा जो शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब आहे याचं पिळवणुकीचं साधन आहे. आणि म्हणून हे जे पॉप्युलेशन हे स्कॅटर्ड व्हावं आणि म्हणून ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर हे मांडत होते त्यावेळेस आपली लोकसंख्या ही जवळपास 30 ते 35 कोटी होती. आज आपण 30 लोकसंख्या 125 कोटीच्या पुढे धरतो. परंतु त्यावेळेस जर कदाचित तशा पद्धतीची राज्य निर्माण झाली असती तर कदाचित आजचा भारत हा जो आपण नया भारत म्हणतो कारण न्यू इंडिया म्हणतो तो कदाचित 70-80च्या दशकामध्येच एक महासत्ता म्हणून पुढे आला असता. त्याचं कारण असं आहे की 1948, 52 आणि 55मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी राज्य कसं असावेत या संदर्भात जी भूमिका मांडली त्या भूमिकेमध्ये त्यांनी सांगितलं की राज्याची निर्मिती करत असताना एक भाषा अनेक राज्य करावीत. आणि मग त्यांनी सांगितलं की जसं आजही वेगळ्या विदर्भाची मागणी होते, वेगळा जर पाणी चांगला झाला नाही, पाऊस आला नाही तर वेगळा मराठवाडा जिथे ते वेगळी मागणी करतात. आणि मुंबई हे सिटी स्टेट जसं सिंगापूर आहे असं सिंगापूरसारखं सिटी स्टेट असावं. परंतु आपल्याला 26/11च्या हल्ल्यानंतर आपल्याला दिसेल की मुंबईमधली बाबासाहेब आंबेडकरांनी खरं तर सेकंड कॅपिटल जी आहे ही मुंबईमध्ये त्यांनी दर्शवली होती. परंतु मुंबई ही सुरक्षित नाही. त्या कालखंडामध्ये नेव्हल कॅपॅबिलिटी आपली एवढी सक्षम नसल्या कारणाने त्यांनी सेकंड कॅपिटल हैदराबाद
गुजरातमध्ये सांगितले. परंतु राज्य स्थापित करत असताना त्यांनी सांगितले की एका राज्याची लोकसंख्या साधारणतः 2 कोटी असावी आणि त्याचबरोबर छोटी छोटी राज्य असावीत. आणि छोटी राज्य करत असताना त्याचा फायदा असा होईल की जे प्रस्थापित समूह आहे, म्हणजे आज जसं तुम्हाला महाराष्ट्राचं राजकारण बघाल किंवा उत्तर प्रदेशमधील राजकारण बघा किंवा इथं दक्षिणेकडे राजकारण बघा, तिथे एक समूह एक कम्युनिटी आहे की ज्याचं प्राबल्य आहे. म्हणजे तुम्ही जर कर्नाटकामध्ये गेलात तर त्या ठिकाणी लिंगायत किंवा अजून एक रेड्डी कम्युनिटी तुम्हाला प्रस्थापित उत्तरेकडे दक्षिणेकडे दिसेल. महाराष्ट्रात मराठा कम्युनिटीचं साम्राज्य तुम्हाला सर्वकडे दिसेल. उत्तरेकडे जाट या कम्युनिटीचं असेल किंवा पंजाबमध्ये तसंच वातावरण दिसेल. हे सर्व होऊ नये म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की जर तुम्हाला जाती व्यवस्था हे करायचं असेल आणि सर्व वर्गाचा शेवटच्या घटकाला जर न्याय द्यायचा असेल तर छोटी राज्य असावीत आणि एका भाषेची अनेक राज्य असावीत. म्हणजे आज जसं ज्या वेळेस बिहारी मजुरांचा प्रश्नाचं निमित्त घेऊन संपूर्ण एक राजकीय पक्ष उभा राहतो केवळ त्यांना विरोध म्हणून किंवा दक्षिणेकडच्या एखाद्या भाषेचे जे नेमप्लेट्स आहेत ते काढण्यासाठी एक चळवळ उभी राहते आणि त्याच्या निमित्ताने एक राजकीय पक्ष पुढे येतो आणि तो राजकीय पक्ष पुढे आल्यानंतर परत त्याचं जे ध्येय धोरणे आहेत याच्यामध्ये अस्मितेचं राजकारण केलं जातं. ते अस्मितेचं राजकारण झालं नसतं आणि ते होऊ नये म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की राज्य कशी असावीत, राज्य ही छोटी राज्य असावीत आणि छोटी राज्य केल्यामुळे प्रशासनालाही चांगल्या पद्धतीचं कार्य करता येईल आणि त्याचबरोबर जो वंचित वर्ग आहे, जो शेड्यूल कास्ट आहे, जो शेड्यूल ट्राईब आहे, हाही याच्यामध्ये मुख्य प्रवाहात येऊ शकेल. परंतु तसं न झाल्यामुळे आज आपल्याकडे काही अंशतः जरी आपण भारतीय आहोत असं जरी म्हटलं तरी आपली अस्मिता, आपलं राजकारण भाषेवर, धर्मावर, जातीवर आधारित असल्या कारणाने खऱ्या अर्थाने नेशन बिल्डिंगकडे अजून आपण पोचलो नाही. आणि म्हणून आज तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचं जे मूलभूत विचार आहेत, विशेषतः राज्याच्या संदर्भामध्ये जे विचार आहेत हे नीट समजून घेतले पाहिजे. आणि हे म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची सर्वात महत्त्वाचं जे विचार आहेत, म्हणजे त्यांना आपण महामानव का म्हणतो असं की आज जर 131वी जयंतीनिमित्तानं त्यांचं विचार करत असताना 1956 त्यांचं महापरिनिर्वाण झाल्यानंतरही 2022मध्ये त्यांचे विचार महत्त्वाचे काय आहेत. म्हणजे पाकिस्तानच्या संदर्भामध्ये पाकिस्तानची फाळणी ही 1947ला झाली, परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी पाकिस्तानच्या संदर्भामध्ये 1940ला पुस्तक लिहिले थॉट्स ऑन पाकिस्तान आणि त्या ठिकाणी ते पुस्तक लिहित असताना तर या देशाची फाळणी होऊ नये यासाठी काय करता येईल आणि जर फाळणी झाली तर काय करता येईल याच्या संदर्भात त्यांनी 1940ला त्याच्याविषयी मांडणी केली. राज्य निर्मिती ही 1960मध्ये झाली, परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी 1948पासूनच त्याविषयीची भूमिका होती. 48 असेल, 52 असेल, 55 असेल, म्हणजे एखादी व्यक्ती ही महापुरुष कधी होते ज्यावेळेस त्या व्यक्तीचे विचार हे ते एखाद्या राष्ट्राचं नेशन बिल्डिंगसाठी महत्त्वाचं आणि तीही जे सर्व विचार आहेत हे बाबासाहेब आंबेडकरांच्या नेशन बिल्डिंगसाठी फार महत्त्वाचे. दुसरा महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे चीनच्या संदर्भामध्ये नुकतंच गलवान आणि या ठिकाणी आपण सर्व ऐकतो, किंबहुना आजही चीन आपल्या भूमीच्या जवळ किंवा आपल्या सीमेलगत त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची लष्करी खोडी करण्याचा प्रयत्न करतो. आणि चीनच्या संदर्भामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी 1954ला ज्यावेळेस आपण पंचशील करार केला त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी पार्लमेंटमध्ये त्या ठिकाणी वॉर्निंग दिली होती की एक सभोवतालच्या देशासोबत किंवा परराष्ट्र धोरण आखत असताना एक अडॉकिझम धोरण नसावं, लांब पल्ल्याचं धोरण असावं, ते लाँग टर्म स्ट्रॅटेजी असावी आणि लांब पल्ल्याचं धोरण आखत असताना राष्ट्रहित फार महत्त्वाचं आहे. केवळ पक्षहित किंवा त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला महत्त्व न देता लाँग टर्म स्ट्रॅटेजी असावी. आणि म्हणून 1954ला पंचशील करार करत असताना त्यांनी त्या संदर्भामध्ये माहिती त्या ठिकाणी की चीनची जी निर्मिती आहे ती ब्लडशेडनुसार आहे, म्हणजे रिव्होल्युशन ज्या देशामध्ये होऊन जो देश प्रस्थापित झाला त्या देशाच्या संदर्भामध्ये स्ट्रॅटेजिक संबंध स्थापत असताना आणि कॉशियस असलं पाहिजे या संदर्भात बाबासाहेब आंबेडकर अतिशय महत्त्वाचे मूलभूत विचार 1954ला त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्याचबरोबर हिंदी चीनी भाईभाई जी घोषणा आहे त्या घोषणालाही त्यांनी त्यावेळेस विरोध केलेला आहे. आणि म्हणून तुम्हाला असं दिसेल की हिंदी चीनी भाईभाई किंवा पंचशील करार जरी आपण केला तरी 1959ला चीनने तिबेटवर हल्ला केला आणि ज्यावेळेस आपण पॉलिटिकल असायलम दलाई लामांना दिलं त्याच्यानंतर 1962ला
चीनने आपल्यावर आक्रमण केलं आणि जसं पत्त्याचं घर कोसळलं तसं आपण चीनच्या विरोधात हारलो आणि 1962 पासून तर आज पाहतो भारत चीनचा जो प्रश्न आहे तो प्रश्न आजही तसाच आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं परराष्ट्र धोरण जे आहे त्या परराष्ट्र धोरणाविषयी त्यांची जी भूमिका आहे ही आपल्याला लक्षात येते. दुसरा सर्वात महत्त्वाचं, भारत पाकिस्तानच्या संदर्भामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका फार महत्त्वाची आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या विशेषतः काश्मीरच्या संदर्भामध्ये त्यांचं जर तुम्ही रेजिग्नेशन लेटर बघितलं त्या रेजिग्नेशन राजीनामा पत्रामध्ये 3 महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत. एक तर बरेचशी लोक हिंदू कोड बिलच्या संदर्भामध्ये भूमिका मांडतात की बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल महिलांना हक्क मिळावेत म्हणून त्यांनी राजीनामा दिला, परंतु हिंदू कोड बिल, OBC आरक्षण आणि काश्मीरचा प्रश्न, आणि त्यांनी सांगितलं की जोपर्यंत काश्मीर प्रश्न हा संपूर्ण निकाली निघत नाही तोपर्यंत कुठल्याही भारतीयांना चांगली झोप लागू शकत नाही. आणि त्यांनी सांगितलं की नेमकं काय इश्यू आहे की मेजॉरिटी आणि मायनॉरिटी हा संघर्ष काय आहे. आणि आपल्याला असं दिसेल की आजही उत्तर प्रदेशचं इलेक्शन असेल किंवा इतर ठिकाणी इलेक्शन असेल तर आज संपूर्ण देशामध्ये मेजॉरिटी आणि मायनॉरिटीचा प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतो आणि त्या संदर्भातही बाबासाहेब आंबेडकरांनी आपले विचार मांडले आहेत. त्याचबरोबर गोवाच्या संदर्भात त्यांनी सांगितले की त्या ठिकाणी गोवाला लष्करी कारवाई न करता पोलीस कारवाई करावी आणि त्या पोलीस कारवाईद्वारेच गोवा स्वातंत्र्य मिळू शकेल त्याच्या संदर्भात त्यांनी विचार केलेले आहेत. त्याचबरोबर दुसरी राजधानी ही सामरिकदृष्ट्या दिल्ली हे वल्नरेबल प्लेस आहे, तर दुसरी राजधानी जी आहे ही सेकंड कॅपिटल ही हैदराबादला असावी आणि हैदराबादला कॅपिटल राहण्यासाठी त्यांनी 2 महत्त्वाची कारणं सांगितली. एक तर भारतामध्ये दक्षिण विरुद्ध उत्तर असा वाद आहे. दक्षिणेच्या लोकांना उत्तरेविषयी प्रेम नाही आणि उत्तरेच्या लोकांना दक्षिण प्रेम नाही. म्हणजे आजही तुम्ही जर तामिळनाडूत गेला आणि हिंदी भाषा बोलला तर कदाचित त्या ठिकाणी बरेचसे लोक हिंदी बोलणार नाहीत, परंतु हिंदी मूवी बघून त्या ठिकाणी हिंदी सिनेमांचं फार महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन आहे. परंतु जो एक ज्याला सिव्हिलायझेशन संघर्ष आहे किंवा ज्याला काय म्हणतो सांस्कृतिक संघर्ष आहे, तो संघर्ष जर कमी करायचा असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की दिल्ली हे वल्नरेबल प्लेस आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व जी आक्रमणं जी झालेली आहेत 12व्या शतकापासून तर आता किंवा त्याही अगोदर जे काही आक्रमणं झाली ती खैबर खिंडीतून झालेली आहेत आणि जर उद्या कदाचित हल्ला झाला शेजारी राष्ट्रांच्या द्वारे तर त्या ठिकाणी आपल्या संपूर्ण भारताचं जे लोकशाहीचं जे मंदिर आहे टेम्पल ऑफ डेमोक्रेसी हे जर कोलॅप्स झालं तर संपूर्ण देशामध्ये हाहाकार माचेल. आणि आपल्याला असं दिसेल की ज्यावेळेस पार्लमेंटवर हल्ला झाला आणि जर तो कदाचित पार्लमेंटवरचा हल्ला यशस्वी झाला असता तर त्यावेळेस सेशन सुरू होतं आणि त्या कालखंडामध्ये बरेचसे जे आपले ब्रेन आहे किंवा जे राजकीय पक्षाचे जे नेते कदाचित त्यांच्यावर मोठा एक आघात झाला असता. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपल्याला असं दिसेल की बाबासाहेब आंबेडकरांनी सामरिक आणि सुरक्षेच्या चौकटीतून सेकंड कॅपिटल ही हैदराबादला सांगितली आणि हैदराबादला ती कॅपिटल सांगितल्यामुळे त्यांनी 2 कारणं दिलीत की उत्तर विरुद्ध दक्षिण हा वाद कमी होऊ शकेल. जसं आज महाराष्ट्रामध्ये सेकंड कॅपिटल ही आपण नागपूरला ठेवलेली आहे. म्हणजे वेगळी विदर्भाची मागणी ज्यावेळेस तयार होते त्यावेळेस आपण काय केलेलं आहे की कॉन्स्टिट्यूशन प्रोव्हिजनद्वारे त्या ठिकाणी त्या लोकांना एकसंघ राहण्यासाठी एक सेकंड कॅपिटल दिलेली आहे. त्याचबरोबर वेगवेगळे विदर्भ डेव्हलपमेंट पॅकेज असेल किंवा असे काहीतरी पॅकेज देऊन त्या ठिकाणी फुटीरवादाची किंवा एखादी वेगळी निघण्याची भाषा होऊ नये म्हणून त्या ठिकाणी आपण मदत करत असतो. तशाच पद्धतीचं मदत होऊ शकेल आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की सेकंड कॅपिटल ही हैदराबाद असावी. आणि हैदराबाद आज जरी कॅपिटल नसेल परंतु तुम्ही जर अमेरिकेचं पेंटागॉन असेल, US काँग्रेस असेल आणि व्हाईट हाऊस असेल यात उद्या जर रशियाने अणुबॉम्ब जरी अमेरिकेच्या व्हाईट हाऊसवर टाकला तरीही त्या ठिकाणी इंटरनल असे काही पद्धतीचे एक हे आहेत की ज्याच्यामुळे तिनेही तिथले मुख्य जे आहेत हे वाचू शकतील किंवा राष्ट्रपती आणि इतर जे महत्त्वाचे जे अधिकारी किंवा मंत्री आहेत ते वाचू शकतील. अशा पद्धतीचं स्ट्रॅटेजिक बेसिस असलं पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की सांस्कृतिक पातळीवर संघर्ष कमी करण्यासाठी सेकंड कॅपिटल ही हैदराबाद असावी आणि त्याचबरोबर उत्तर आणि दक्षिण हा वाद कमी असण्यासाठी सेकंड कॅपिटल ही हैदराबाद असावी आणि त्यांनी संपूर्ण त्याचं सामरिक त्याचं महत्त्व विशद केलेलं. मला असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांचं सामरिक जे ध्येय धोरणं होती म्हणजे आपण बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे
चीफ आर्किटेक्ट ऑफ इंडियन शिल्पकार असं म्हणतो. त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांना आपण दलितांचे कैवारी म्हणतो. त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकर वेगवेगळ्या पद्धतीचे भूषण आपण देत असतो. परंतु आजही हे जे विचार आहेत म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेच्या संदर्भातले जे विचार आहेत हे नीट समजले पाहिजेत. केवळ बाबासाहेब आंबेडकर केवळ दलितांचे नेते नसून या देशाचे एक महान सुपुत्र आहेत. त्याचबरोबर त्यांनी नेशन बिल्डिंगसाठी अतिशय महत्त्वाचं काम केलेलं आहे आणि हे काम निरंतर काळासाठी आहे. म्हणजे आज आपण 2022मध्ये त्यांचे विचार जसेच्या तसे आपल्याला घेता येतील. त्यांचे जे विचार आहेत अर्थविषयक असेल, ॲग्रिकल्चरच्या संदर्भात असेल, जात निर्मूलनाच्या संदर्भात असेल, धर्माच्या संदर्भात असतील, त्या इतर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचे विचार आपल्याला आजही महत्त्वाचे आहेत आणि ते विचार आपण आजच्या दिवसाला त्याचं रिव्हिजिट करून त्यांची अंमलबजावणी कशी होईल यालाच फार महत्त्वाचं आहे. केवळ आजच्या दिवसाला फक्त बाबासाहेब आंबेडकरांचे निमित्ताने आपण बोलून चालणार नाही, तर त्यांच्या विचारांची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. मला असं वाटतं की भारत सरकारने नवीन शैक्षणिक धोरण आता इम्प्लिमेंटेशनसाठी आणलेलं आहे आणि या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये काही जे मूल्य आहेत जे विशेषतः क्लस्टर युनिव्हर्सिटीच्या संदर्भामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी 1927ला क्लस्टर कॉलेजेस आणि क्लस्टर टीचिंगच्या संदर्भात त्यांची भूमिका मांडली होती. त्याचबरोबर सिनेट आणि मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये रिप्रेझेंटेशन कसं असावं, इक्विटी कसे असावी, त्याचं क्वालिटी एज्युकेशन कसं असावं, या संदर्भात जे महत्त्वाचे जे विचार आहेत ते विचार आपण नीट समजून घेतले पाहिजे आणि त्यांना बाबासाहेब आंबेडकरांना कुठल्याही जाती धर्मामध्ये न संकुचित पाहता राष्ट्र उभारणीसाठी या महामानवाने फार महत्त्वाची भूमिका मांडलेली आहे आणि त्यामुळेच आज देशाचा विकास हा अतिशय लोकशाही प्रक्रियेने होत आहे आणि येणाऱ्या कालखंडामध्ये अधिक ते महत्त्वाचे असणार आहे. आणि म्हणून आजच्या दिवसाला बाबासाहेब आंबेडकरांचं परराष्ट्र धोरण असेल, राष्ट्रीय सुरक्षेच्या संदर्भातले जे प्रश्न असतील ते नीट समजून घेतले पाहिजेत आणि केवळ त्याविषयी चर्चा न करता त्याची अंमलबजावणी कशी होईल, एक मत एक मूल्य एक नागरिक जे आहे, एक प्रशासन आहे, यानुसार आपण आपल्या मूल्याचं आपलं नागरिकाचं जे हक्क आहेत, जसं आपण आपलं हक्कांच्या बाबतीमध्ये बोलतो परंतु कर्तव्य करत नाही, तर जोपर्यंत आपण आपलं कर्तव्य करत नाही तोपर्यंत आपले हक्क अबाधित राहू शकत नाही आणि हक्क अबाधित राहण्यासाठी कर्तव्याची आपल्याला नीट चौकट आखावी लागणार आहे आणि ते आजच्या दिवसाला व्हावे अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. पुन्हा एकदा आपल्या डॉक्टर सुधाकर जाधवर सोशल अँड एज्युकेशन ट्रस्ट चे सर्व संयोजक, त्यांचे सर्व पदाधिकारी यांना मी धन्यवाद देतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत. नमस्कार. दुसरी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमाला सुरू झालेली आहे. मला अत्यंत आनंद होतो की या व्याख्यानमालेमध्ये अनेक वेगवेगळे तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे तज्ज्ञ, वकील क्षेत्रामध्ये काम करणारे तज्ज्ञ, अशा अनेक लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विविध अष्टपैलू व्यक्तिमत्वावरती प्रकाश टाकलेला आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं सर्वांपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पोचावेत, वेगवेगळे पैलू लोकांना माहीत व्हावेत, हा या व्याख्यानमालेचा आणि त्याच्या मागचा उद्देश आहे. ही व्याख्यानमाला आयोजित करताना सर्व व्याख्याते यांचे संस्थेच्या वतीनं मी आभार मानतो. टेक्निशियन ज्याने ऑनलाईन ही प्रक्रिया राबवली, तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं, त्यांचे मी आभार मानतो. आपण सर्व श्रोते फार मोठ्या प्रमाणावरती याला साथ देत आहात. आपलेही सर्वांचे मी आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.